नमस्कार मंडळी, अलकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे मी पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन. आणि आता त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून मी त्याला थोडा वेळ 10 ते 15 मिनटं मी मुरत ठेवणार आहे. तर आपल्याला चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं दोन्हीही बनवायचं आहे. तर हे हळद मीठ लावून सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. सगळ्या पीसला व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे. आणि हे असं लावून मी 10 ते 15 मिनटं मी ते मुरायला ठेवणार आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. आता हे मी फोडणीसाठी वाटण तयार करते. सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर ह्याचं मी जाडसर वाटण तयार करणार आहे, पाणी न टाकता. तर अळणी रस्सा करायचा म्हटलं ना, तर हे वाटण असेल ना, तर अळणी रस्सा खरंच खूप चवीला छान होतो. तर हे आपण वाटून घेऊया आधी. अशा पद्धतीने पाहू शकता. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवलेलं आहे, मध्यम असं मी वाटून घेतलेलं आहे. आणि वाटण तयार करण्यासाठी मी कांदा मधून चिरून घेतलेला आहे. तर कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. आता इकडे आपलं कांदा आणि खोबरं भाजून होत आहे. इकडे आपण फोडणी देऊया चिकनला. त्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकते. 1.5 पळी तेल घालते मी, चिकन जरा जास्त आहे म्हणून. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तेजपत्ताही टाकू शकता, आता माझ्याकडे नाही आहे म्हणून टाकत नाही आहे. आणि कांदा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा व्यवस्थित परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपण हे जे जाडसर वाटण तयार केलेलं आहे, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर, ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. हळद आणि मीठ आधीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता तेलामध्ये टाकायची गरज नाही आहे. आता हे सगळं चिकन टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. तो मसाला सगळीकडे पीसला व्यवस्थित लागला पाहिजे. पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे चिकनला बघा स्वतःचं पाणी सुटेल. आता थोड्या वेळाने आपण झाकण ठेवून एक 2-3 मिनटं असं वाफ दिली ना की पाणी सुटतं त्याला. पाहू शकता. आता हे पाणी पूर्ण आटल्याशिवाय आपण दुसरं पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपलं चिकन व्यवस्थित शिजत नाही. पाणी आटत आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ. आणि पाणी गरमच टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. घट्ट झालेला आहे रस्सा थोडा पाहू शकता तुम्ही. आता उकळी आलेली आहे. झाकण ठेवून आपण चिकन शिजवून घेऊया. तोपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. 2 कांदे मी भाजून घेतलेले आहेत आणि 1 वाटी सुक्या खोबऱ्याची. तर हे आधी बारीक करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. तर सगळ्यात आधी मी खोबरं बारीक करून घेते, कारण त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण आपण टाकला ना आधी, तर ओलसर झाल्यामुळे खोबरं बारीक होत नाही लवकर, असं मध्ये मध्ये जाडसर राहतं. म्हणून आधी खोबरं अशा पद्धतीने मी बारीक करून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण, आलं, कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया. वरून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आपला मसाला वाटून तयार झालेला आहे, पाहू शकता. तर इकडे चिकन शिजलंय का बघूया आपण.
अजून थोडंसं शिजावं लागेल. बघूया झाकण उघडून आपण. चिकन आपलं शिजलेलं आहे. आता सुक्कं चिकन करायचं आहे म्हणून मी याच्यातले पीस काढून घेणार आहे एका बाउलमध्ये. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये एक पळी तेल घालते. एक कांदा बारीक चिरलेला तो टाकून घेते. कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित. कांदा परतून झाला की लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून घ्यायच्या, त्याही टाकायच्या त्याच्यामध्ये. नंतर टोमॅटो घालायचा आणि हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ आधी घातलेलं म्हणून आता बेतानेच मीठ घालायचं. आणि टोमॅटो व्यवस्थित बारीक झाला की मग त्याच्यामध्ये आपण घाटी मसाला टाकायचा आहे. मी 2 चमचे टाकलेला आहे. 1 चमचा मी चिकन मसाला टाकते. आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे याच्यामध्ये. 3 चमचे वाटण घातलेलं आहे मी. आता हे वाटणसुद्धा आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता अळणी रसा मी थोडासा टाकणार आहे. आपला मसाला शिजला पाहिजे ना व्यवस्थित, त्याच्यासाठी मी हा अळणी रसा थोडासा टाकलेला आहे. आणि आपला मसाला चांगला शिजून घेतलेला आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये चिकन टाकून घेते आणि हे सगळं मिक्स करून घेते. हे थोडंसं जर आपल्याला सुकं वाटत असेल ना तर अजून थोडासा अळणी रस्सा एक पळीभर तरी टाकायचा आहे याच्यामध्ये. मी तर टाकलेला आहे, पाहू शकता. कारण नंतर पुन्हा ते जेवढं ओलसरपणा असतो तेवढं शोषून घेतं ना. तर आता वरून एक 1-1.5 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊया. सिंबा आमची वाट बघतोय बघा, झालं आहे की नाही चिकन ते. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. सुकं चिकन आपलं तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता रस्सा करायला घेते. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. एक पळी तेल घालते, थोडंसं अजून घालते वरून. आणि त्या तेलातच आपण मसाला टाकून घ्यायचा आहे. घाटी मसाला 3 चमचे टाकला आहे मी. आता हा मसाला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. तेलामध्ये हा मसाला परतल्यामुळे तरी खूप छान येते. चिकन मसाला 1 चमचा त्याच्यातच टाकून घेतला आहे, तोही व्यवस्थित परतून घेते. आता याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया, चांगलं परतून घेऊया. आता हे परतून झाल्याच्या नंतर आपण पीस काढले होते ना सुकं करण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल राहिलेलंच असतं. मग त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटलेला आहे ते पाणी टाकून याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे रस्सा काढण्यासाठी अळणी काढलेलं आहे तेही आपण याच्यामध्ये ॲड करूया. कालवणातलं पीस कुणी खायला मागत नाही म्हणून कमीच टाकते. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. छान उकळी आलेली आहे रश्शाला. गॅस बंद करून घेते. आता वरून कोथिंबीर टाकून घेते थोडी. आपला चिकनचा रस्सा पण तयार झालेला आहे. तर मंडळी, व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.